नमस्कार, डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर धनश्री पाटील. आज आपण पाहणार आहोत स्पेशल अशी डिश चिकन नबाबी कोरमा. ही माझ्या मुलाकडून मी शिकलेली आहे. त्याला मी बऱ्यापैकी असिस्टही केलेलं आहे. त्यासाठी आपण इथं 3 काश्मीरी रेड चिल्ली, त्यानंतर जावित्री, त्यानंतर दालचिनी, मिरी आणि धने आणि जिरे. त्यातील प्रमाण हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन कसं घेतलं आहे ते. आणि त्याच्यासाठी इथं कोरडा मसाला म्हणजे ड्राय मसाला आपण करून घेणार आहोत. त्यासाठी मसाले हलकेसे आपण इथे भाजून घेतलेले आहेत. मसाले भाजत असताना त्यात चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून त्याचा स्वाद चांगला राहावा. त्यानंतर बऱ्यापैकी भाजल्यानंतर मिरचीचे देठ हे काढून घ्यायचे आहेत आणि त्यात 8 ते 10 पानं इतकी कढीपत्त्याची टाकून घ्यायची आहेत आणि तीही चांगली क्रंची होईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर काढून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तो जाडसर वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅनमध्ये परत आपण तेल टाकणार आहोत आणि 3 मिडियम साईजचे कांदे मी जे लांब लांब चिरून घेतलेले होते, जसे आपण व्हिडिओमध्ये बघितले, ते कांदे आता आपण इथं बिर्याणीला जसं आपण भाजून घेतो तसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कांदा भाजताना मिडियम फ्लेमवरच भाजावा. बऱ्यापैकी ब्राऊन व्हावा आणि तो क्रंची व्हावा. अशा पद्धतीनं, ज्याला बरिस्ता म्हटलं जातं ह्यांच्या भाषेमध्ये शेफच्या, तर तो भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यापासून आपण ओला मसाला करणार आहोत, जो ग्रेव्हीसाठी वापरला जाणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं साधारण 150 ग्रॅम इतकं दही घेतलेलं आहे. दही शक्यतो फ्रेश असावं, ताजं, आंबट नसावं. हा कोरड्या मसाल्याचा व्हिडिओ आहे, जे ड्राय मसाले आपण रोस्ट केलेले ते. आणि तोपर्यंत आपला कांदा भाजल्यानंतर हे तर मी ताजं दही 150 ग्रॅम घेतलेलं आहे 300 ग्रॅम चिकनसाठी. आणि त्यामध्ये आपण आता 10 मोठे काजू टाकणार आहोत. साधारण काजू भिजवून घ्यायचे आहेत, पण ही आमची अचानक डिश ठरल्यामुळं आम्ही तसेच काजूचे बिया टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर कोथिंबीर, 1 हिरवी मिरची आणि जो आपण कांदा भाजून घेतलेला होता तोही काढून घेऊन आपण ह्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे अशा पद्धतीने बारीक करून. आणि आता आपण फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी मी आहे ते जे तेल आपण कांदा भाजायला वापरलेलं होतं त्याच तेलामध्ये 2 तमालपत्र, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 3 हिरवी मिरची हिरवी वेलची टाकलेली आहेत. हिरव्या वेलची चांगल्या फुटेपर्यंत त्या तेलामध्ये किंवा हलक्याशा आपण फोडून घेऊन त्यात चांगल्या भाजेपर्यंत आपण हे तेल गरम करायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्यात आलं लसूण पेस्ट टाकले. आलं लसूण पेस्टसुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे. आणि ही पेस्ट भाजली की जो आपण ड्राय मसाला केलेला होता, कोरडा मसाला, तो त्यापैकी 2 टेबलस्पून अंदाजे आपण 2 टेबलस्पून इतका मसाला ह्यामध्ये त्याच तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत. आणि हे मसाले चांगले मिक्स झाले की आपण चिकन टाकणार आहोत. चिकन त्यापूर्वी मी स्वच्छ धुवून तसंच ठेवलेलं होतं, पण चिकन टाकतानाचा व्हिडिओ माझा तो फ्लेममुळं व्यवस्थित मला तो शूट करता आला नाही, त्यामुळे तो राहून गेला. आणि हे आता मसाले आपण कोट करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण लाल तिखट म्हणजे नुसती मिरची पूड आणि चवीनुसार मीठ, कारण मसाल्यामध्ये सुद्धा आपण ऑलरेडी थोडं मीठ वापरलेलं होतं ड्राय रोस्ट करताना, त्या अंदाजाने आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे चिकन चांगलं आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेत आहोत. मसाले एकमेकाला चांगले मिक्स होऊन त्याचबरोबर त्या चिकनला एक छान असा त्याचा कोटिंग होतं, जेणेकरून चिकन त्या मसाल्यामध्ये भाजून निघाल्यामुळं त्याला एक चांगला स्वाद येतो. त्यानंतर आपण जो ग्रेव्हीचा मसाला केलेला होता दह्यामध्ये, तो यामध्ये टाकून घेणार आहोत. फक्त दह्याचा मसाला टाकताना गॅस पूर्ण कमी करायचा आहे, मंद आचेवर असं घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण गॅस वाढवला तरी चालतो, पण ते दह्याचं मिक्सर टाकत असताना त्यावेळेत गॅस पूर्ण कमी करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण हलवून
आपण एक 5 मिनटं त्याला सेट होण्यासाठी ठेवत आहोत. सतत मध्ये मध्ये हलवत राहतो. आपल्याला काही पॅन असं डायरेक्ट हलवता येणार नाही, त्यामुळे आपण हे पळीनं हलवलं तरीसुद्धा चालतं. त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला केलेला त्यात 1 फुलपात्र इतकं पाणी घालून मी ते सर्व मसाले हलवून घेऊन त्यातलं शिल्लक राहिलेले त्या चिकनमध्ये पॅनमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून चिकन चांगलं शिजून दिलेलं आहे. चिकन बऱ्यापैकी 90% शिजल्यानंतर आपल्याला जर त्यात पाणी वाढवायचं असेल किंवा थोडंसं आपल्याला ग्रेव्ही पातळ पाहिजे असेल तर गरजेनुसार इथं पाणी घालायचं आहे. इथं मी परत 1 फुलपात्र पाणी घालून ती ग्रेव्ही वाढवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने हे आता आपलं चिकन छान असं शिजून तयार आहे. अशी ही चिकनची रेसिपी तुम्ही 30+ नक्की करा. चिकन शिजल्यानंतर एक 10 मिनिटांनी मी हे तुम्हाला दाखवले. मस्त छान असं त्याचं मसाल्याचं हे कट असं वरती आलेलं आहे. त्यानंतर हे कोथिंबीर घालून छान सजवलेलं आहे. तुम्ही 30+ ही डिश नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करा आणि वेळोवेळी तुम्हाला हेल्दी टिप्स मिळण्यासाठी डॉक्टर्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्याला साधारणतः 100 ग्रॅम चिकनपासून 27 ग्रॅम इतकं प्रोटीन मिळतं. ॲनिमल प्रोटीन किंवा नॉनव्हेज हेच प्रोटीनचा रिच सोर्स मानलं जातं. आपण ही नक्की डिश ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही डिश आता मी प्लेटिंग केलेली आहे बघा. एका बाउलमध्ये त्याने छान प्लेटिंग केलेलं आहे. धन्यवाद.